नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. MSEB सबस्टेशनमध्ये रक्तरंजित थरार, ऑपरेटरची हत्या, 2 आरोपी 5 तासात जेरबंद. मिरज शहराला हादरवून सोडणाऱ्या कृपामाई MSEB सबस्टेशनमधील रक्तरंजित हत्याकांडाचा महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या 5 तासात छडा लावत 2 संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. ऑन ड्युटी असलेल्या MSEB ऑपरेटरचा लोखंडी रॉडने निर्घृण खून करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी वेगवान तपास करत आरोपींना अटक केल्याने या गाजलेल्या प्रकरणाची उकल झाली. या हत्याकांडातील मयत सुधीर पंडित लाटोडे वय वर्ष 35 राहणार शिंदेवाडी तालुका कवठे महांकाळ हे कृपामाई MSEB सबस्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. दिनांक 29 जुलै रोजी रात्री ड्युटीवर असताना ऑपरेटर रूममध्ये घुसलेल्या दोघांनी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करत त्यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे वेगाने हलवली. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. पहाटेपर्यंत थरारक पाठलाग करून सौरभ संतोष निकम वय वर्ष 23 राहणार MSEB रोड बेडग मिरज आणि विनायक विक्रम सावंत वय वर्ष 22 राहणार दुधगाव रोड बागणी तालुका वाळवा यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित सौरभ निकम यांचे वडील संतोष निकम हे त्याच सबस्टेशनमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्यांचा आणि मयत सुधीर लाटोडे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून सौरभ निकमने साथीदार विनायक सावंतच्या मदतीने सबस्टेशनमध्ये प्रवेश करून लोखंडी बारने प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 264/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.